मित्रांनो, काल ह्या लोकेशनवरती आम्ही डेकोरेशन केलं होतं ओटीभरणचं. आणि आता ते सगळं काही काढलेलं आहे, कार्पेट, पाळणा, फुलांचे पट्टे, पडदे वगैरे. आणि आता हे सगळं सामान घरी जाणार आहे वाईला. मला तोंडावर लिहिलंय का? तरी आता ज्यांनी ज्यांनी काम केलंय त्यांनी ते खाऊन घ्या. हां, कसा आहे सह्याद्री मोह गावातून दिसणारा. तर डेकोरेशनचं काम हे सोपं असत नाही. हा पाळणा आहे तो खूप हेवी असतो आणि तो आम्हाला या टेरेसवरती चढवला होता आम्ही. परत रिटर्न आता डेकोरेशन काढून झाल्यानंतर परत आम्ही हा उतरवत आहोत. तर हे सगळं सामान जर डेकोरेशन ग्राउंड फ्लोअरला असेल तर ते आपल्याला इझी जातं, पण जर सेकंड फ्लोअर, थर्ड फ्लोअर, कधी कधी तर 4थ्या-5व्या फ्लोअरवरती सामान असतं. आणि त्यावेळेस मग आम्हाला असं हे सामान तेवढ्यावरती चढवावं लागतं. मदतीला जर कोणी असेल तर ठीकच आहे, पण मोस्टली मदतीला कोणी नसतंच. जे आम्ही असो आमच्या सोबतीला तेवढेच आम्ही घेऊन ते सगळं सामान वर चढतो आणि उतरवताना पण जे सामान आम्ही आणलं ते सामान घेऊन आम्ही उतरत असतो. मला असं वाटतं की ज्यावेळेस आपण डेकोरेशनला एखाद्या ठिकाणी जातो तर त्यावेळेस तिथल्या ज्यांचं डेकोरेशन आहे त्यांनी आम्हाला, जर त्यांचं डेकोरेशन 2ऱ्या माळ्यावर किंवा 3ऱ्या माळ्यावर असेल तर त्यांनी आम्हाला हेल्प केली पाहिजे, जेणेकरून ते सामान इझिली वरती नेता येईल. कारण की आपण त्यामध्ये लेबरचे किंवा म्हणजे जे कष्ट 2-3 माळे चढण्याचे हे जे काही पैसे आपण त्यामध्ये ॲडिशनल करत नाही, तर आपण जे फक्त कामाचे आपल्या मटेरियलचे एवढ्याचेच पैसे आपण घेत असतो. तर ते मटेरियल वगैरे घरी पोचवल्यानंतर आम्ही परत वाठारला जाण्यासाठी निघालो. वाठारला नाही तर पिंपोरला. त्या ठिकाणी आपल्याला थोडंसं मटेरियल विकत घ्यायचं होतं नवीन. ते 2 दिवसानंतर एक डेकोरेशन होतं, त्यासाठी आपल्याला ते लागणार होतं. त्यासाठी आम्ही पिंपोरला गेलो. तर जाताना तुम्ही बघाल की इंग्रज काळामध्ये जे रस्त्याच्या कडेला वडाची झाडं लावलेली होती, ती वडाची झाडं जशीच्या तशी ह्या रोडला आपल्याला पाहायला मिळतात. याचं रिझन म्हणजे उन्हाळ्यामध्ये जो भयंकर उन्हाळा असतो त्यापासून वाचण्यासाठी या झाडांचा खूप उपयोग होतो. आणि त्याचाच फायदा उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही ह्या रोडने गेलात तर तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. तर या रस्त्याने आम्ही गेलो खरे, पण या रस्त्याचं पण काम चालू होतं आणि इथला जो एका नदीवरचा मोठा ब्रिज आहे त्याचं काम चाललं होतं. आणि त्या ब्रिजसाठी रस्ता लिटरली खोदला होता आणि चढ उतार असा एकदम रिस्की रोड तयार झाला होता. त्या रोडनं आम्ही आमच्या ज्या दुकानामध्ये आम्हाला जायचं होतं, गणेश एंटरप्राइजेस, त्या दुकानात आम्ही पोचलो आणि तिथून आम्ही आमचा माल खरेदी केला आणि थोड्या वेळाने आम्ही घरी गेलो. धन्यवाद.